उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी 5 मे रोजी सकाळी होळी करण्यात आली आहे. कर्जमाफी आम्हास मान्य नसून सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेताना बहुतांश शेतकऱ्यांवर अन्याय केलाय. या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे नेते अॅडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी अध्यादेश होळी करत राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी रवींद्र हापसे सर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय मुकाटे, विश्वनाथ हापसे आदींनी मनोगत व्यक्त करून सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध केला. अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक करण्यात आलं. सरकारनं तुकाराम मुंढे यांची काही काळासाठी साखर आयुक्तपदी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात येऊन चांगल्या कामाबद्दल तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटना ब्राह्मणी शाखेचे अध्यक्ष संजय मुकाटे, राजेंद्र राजदेव, तुळशीराम तारडे, विश्वनाथ हापसे, बापूसाहेब तारडे, संभाजी हापसे, सोमकांत कचरू, राजदेव, बाबासाहेब मुकाटे, बाळासाहेब जाधव, अमोल मुकाटे, कृष्णा राजदेव, सकाहरी कचरू गायकवाड, दीपक पटारे, जालिंदर राजदेव, संजय गायकवाड, संजय हापसे, अजित तारडे, संभाजी हापसे, बाबासाहेब हापसे, संभाजी ढुबे, सोपान काचोळे, निवृत्ती तारडे, राजाबाबू हापसे, उमाकांत हापसे, बापूसाहेब हापसे, दत्तात्रय तारडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्र स्पष्ट होतं का शेतकऱ्याकडून कर्ज माफी नाही पण कर्ज वसुली करून घ्यायची बँकांना. हे सगळं भाजप सरकारच्या काळात सगळं हे षडयंत्र आहे त्यांच्यावर. पण ज्या शेतकऱ्याला समजन त्यांनाच समजन ते. आणि त्याच्यामध्ये काय माझ्याकडे आता हायकोर्टाची जी आवड झाली 2017 मध्ये आम्ही याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये का बा आम्हाला राहिलेल्या लोकांना कर्जमाफी भेटली पाहिजे. हायकोर्टाचा आम्हाला आदेश झाला का ह्या लोकांना कर्जमाफी राहिलेल्या वंचित लोकांना देण्यात यावी. पात्र शेतकरी जेवढे असतील तेवढ्या कर्जमाफी द्यायला सांगितली सरकारला. सरकारला द्यायचे सांगून 6 वर्ष आल्यात सरकार कर्जमाफी देत नाही. यांचे जर दानं ते भाजप सरकारमध्ये कर्जमाफी द्यायची तर एक हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा कर्जमाफी का देत नाही आम्हाला. याचा एक विषय चांगला विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टाचा आदेशात तुम्हाला मानलं नाही तर आम्ही नंतर उद्धव ठाकरेच्या साहेबांना आम्ही अजित पवारला भेटायला गेलो कन्सिल हॉलला पुण्यामध्ये. काही शाहजूक असे मानले त्यांची ओपडी सांगते सकाळी 6ला चालू होती अजित पवारची. आम्ही तिथं अजित पवारच्या कन्सिल हॉलला भेटायला गेलो. अहो त्यांच्या डोक्यात शेतकरी मंत्रीने आम्हाला कचरा समजावला. तिथं आम्ही 5-6 लोक तिथं बसलो. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.